आणि दिशा सालियांचा सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे। दिशाच्या मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर इजा तसंच शरीरावर देखील जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। दिशाच्या तोंडामधून आणि नाकामधून रक्तस्राव झालेला होता असंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। दिशाच्या शरीरावर म्हणजेच हाताला, पायाला आणि छातीजवळ जखमा असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, या सगळ्या प्रकारानंतर मागच्या 5 वर्षानंतर दिशा सालियांचा ज्यावेळेला मृत्यू झाला बिल्डिंगवरून पडून असं म्हटलं जात होतं आणि त्यानंतर तिचा जो काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो करण्यात आलेला आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा सविस्तर अहवाल जो आहे तो आता समोर आलेला आहे। आणि या सगळ्या अहवालामध्ये जे मृत्यूचं कारण आहे ते पोस्टमॉर्टम नंतर असं नमूद करण्यात आलेलं आहे की तिच्या डोक्याला गंभीर अशी इजा झालेली होती, शिवाय शरीरावरती सुद्धा असंख्य जखमा होत्या, हाताला, पायाला जखमा झालेल्या होत्या आणि डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे। तिच्या तोंडातून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झालेला होता, शिवाय नाकातून सुद्धा रक्त आलेलं होतं, हाताला, पायाला मार लागलेला होता, छातीजवळ सुद्धा मार लागलेला होता, शिवाय शरीरावरती आणखी काही ठिकाणी सुद्धा गंभीर अशा इजा होत्या आणि या गंभीर जखमांमुळे आणि डोक्याला झालेल्या इजामुळे दिशा सालियांचा मृत्यू झाला असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे। मात्र तिच्यावरती कुठल्याही पद्धतीचे अत्याचार झाल्याचं या रिपोर्टमध्ये तरी नमूद करण्यात आलेलं नाही। त्यामुळे सातत्यानं जे काही आरोप दिशा सालियांच्या मृत्यूला धरून केले जात आहे की तिचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, त्यानंतर तिच्या दिशा सालियांचे जे वडील सतीश सालियान आहेत त्यांनी जे हायकोर्टामध्ये याचिका केलेली आहे त्यामध्ये सुद्धा असं नमूद करण्यात आलेलं आहे की पोलीस यंत्रणेला हाताशी धरून, डॉक्टरांना हाताशी धरून हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो मॅनेज करण्यात आला। ही आता सुनावणी हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे, 2 तारखेला सुनावणी होणार आहे। मात्र आता सतीश सालियान यांच्या वकिलांनी जी पोस्टमॉर्टमची प्रत मालवणी पोलीस ठाण्यातून मिळवलेली आहे त्या सविस्तर अहवालामध्ये जर आपण कारण पाहिलं मृत्यूचं तर डोक्याला गंभीर इजा, त्याचबरोबर शरीरावरती असणाऱ्या जखमांमुळे दिशा सालियांचा मृत्यू झाला असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे। आणि मृतदेह ज्या वेळेला 8 तारखेला तिचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा तिची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेलेली होती त्यानंतर त्यांनी जवळपास 3 दिवस ही हॉस्पिटलमध्येच बॉडी होती आणि 8 तारखेला मृत्यू झाल्यानंतर जवळपास 11 तारखेला तिचा पोस्टमॉर्टम करण्यात आलेला होता। त्या 11 तारखेची 4 वाजता पोस्टमॉर्टम केल्याची वेळ सुद्धा नमूद करण्यात आलेली आहे। मात्र मृत्यू नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।